गुप्ता परिवाराच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला। परभणी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी परभणी शहरातील सामाजिक एकतेचे प्रतीक असणाऱ्या हजरत सय्यद अखुंद शाहबाबा यांचा उर्स भरवला जातो। सर्व समाजातील भावी भक्त हजरत सय्यद अखुंद शाहबाबा यांच्या दर्ग्याला खूप मानतात। दरवर्षी अतिशय उत्साहामध्ये विविध कार्यक्रम या निमित्ते घेतले जात असतात। अतिशय भक्तिभावाने गुप्ता परिवार दरवर्षी अन्नदानाचा कार्यक्रम येथे आयोजित करत असते। मागील 40 वर्षाची अखंड सेवा गुप्ता परिवाराच्या माध्यमातून चालू आहे। याही वर्षी रेणुकाताई गुप्ता यांनी 16 मे रोजी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता। मोठ्या प्रमाणात या अन्नदानाच्या कार्यक्रमाला परभणी शहरातील भाविकांची आवर्जून उपस्थिती होती। हजरत सय्यद अखुंद शाहबाबा यांच्या आशीर्वादाने यापुढेही या अन्नदानाची सेवा सुरू राहणार असे रेणुकाताई गुप्ता यांनी सांगितले आहे। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सोरासिंह परिहार यांची प्रमुख उपस्थिती होती। की तरफ से हर साल शुरू हुआ है, पहले से भी शुरू होता था जी। और पापा का बोलना ऐसा था कि यहाँ पे जो भी भाविक आएंगे उनको प्रसाद मिलना चाहिए और वो प्रसाद का कार्यक्रम सारा दिन शुरू रहना चाहिए। बाबा की तरफ से ये प्रसाद रहता है हम सबकी तरफ से, और हर कास्ट का आदमी यहाँ पे आकर के खाना खाता है, प्रसाद पाता है। ये सेवा आगे ऐसे चलती रहेगी बिल्कुल, हमेशा जब तक मैं हूँ तब तक। जी जी चल थैंक यू। दरवर्षीप्रमाणे यावर्षी हजरत सय्यद अखुंद शाहबाबा यांच्या संदर्भाचा कार्यक्रम दरवर्षी स्वर्गीय सुरेशदादा परदेशी यांच्या आधिपत्याखाली चालू राहतो, अखंड चालू आहे। जवळपास 30-40 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि याही वर्षी अत्यंत मोठ्या उल्हासानं या ठिकाणी त्यांची मुलगी रेणुका गुप्ता ही यांची परंपरा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी चालू ठेवलेली आहे, यापुढेही चालू ठेवणार आहे। या ठिकाणी सकाळपासून तर रात्रीपर्यंत या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम त्यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे। म्हणून या ठिकाणचे सर्व भावी भक्त जे दर्शनासाठी येतात त्याला या ठिकाणी जेवण देऊ या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम गुप्ताताई आणि त्यांच्या परिवार म्हणजे वडोलोपार्जित ही सेवा चालत आहे। सर्व धर्मसमभाव सर्व धर्माचे लोक इथे येत असतात। ही खरी सेवा। या निमित्ताने काय आजच्या परिस्थितीत परिहार साहेब आपण सामाजिक राजकीय जीवनात काम करता, या निमित्ताने काय संदेश द्याल आपण? या ठिकाणी जातीवादीचा या ठिकाणी विषय येतो। सर्व समभाव लोक या ठिकाणी, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी दर्ग्याला मानणारे लोक आहेत, हजरत अखुंद बाबाला मानणारे लोक आहेत, त्या या ठिकाणी येऊन दर्शनाला येतात। त्यामुळं हा कार्यक्रम एक हिंदू म्हणून या ठिकाणी करून या ठिकाणी समाजामध्ये सर्व बंधुभावाची भावना या ठिकाणी निर्माण, एकोपा निर्मावा म्हणून या अखंड सेवा ही चालू। जी धन्यवाद।